नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला हे जरबेराचं सुकलेलं फूल दाखवत आहे. तर हे झाडावरच सुकलेलं आहे आणि याच्या बिया कशा असतात ते मी तुम्हाला सांगून देते. तर ह्या बडीशोपच्या आकाराच्या ज्या बिया तयार झालेल्या आहेत त्या उगवून येतात, पण फूल झाडावर सुकलेलं हवं. तर मी 4 वर्षापूर्वी सुद्धा एक असा व्हिडिओ केलेला होता, जरबेऱ्याच्या बियांपासून रोप कसं उगवायचं ते. तर हे सुकलेलं फूल घ्यायचं, याच्यामधून हे मोठ्या जाडसर ज्या बिया तयार झालेल्या आहेत त्या काढायच्या आणि ते लावलेलं. तर तेव्हा मी एका दुसऱ्या व्यक्तीकडून त्या बिया घेतल्या होत्या आणि लावल्या होत्या आणि ते उगवलेलं होतं. तेव्हा खूप मुश्किल होतं ते झाड जगवायचं माझ्यासाठी, कारण मला त्यावेळेस एवढा अनुभव नव्हता. उगवलं होतं रोप, पण नंतर मी जेव्हा उपटून दुसरीकडे लावलं तेव्हा ते मरून गेलेलं. आणि आता असं झालेलं आहे की आता माझ्याकडे खूप सारी जरबेराच्या रोपं आहेत, बिया आहेत, फुलं पण सतत चालू आहेत यायला. तर हे केशरी कलरचं जरबेऱ्याचं फूल आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला ते पाहिलेलं सुद्धा आहे. अजून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. एकदा हे रोप ग्रो झालं, याच्यापासून तुम्हाला किती हवी तेवढी रोपं तयार करता येतात. कारण जेव्हा एक रोप उगवतं त्यानंतर भरपूर त्याच्या आजूबाजूला रोपं तयार होतात आणि आपण ते उपटून कुठेही लावलं तरी तिथे पण तेवढेच रोपं तयार होतात. त्यामुळे जरबेऱ्याच्या बियांपासून जरी तुम्ही रोप उगवलं तरी पण तसंच होतं, भरपूर रोपं तयार करता येतात. तर ह्या बिया मी कशा लावलेल्या आहेत ते पण तुम्हाला सांगते. खूप सोप्या पद्धतीने उगवतात ह्या बिया. खूप काही त्रास करून घ्यायचा नाहीये, हे करा ते करा. तुमच्याकडे जी पण माती असेल त्याच्यामध्ये सुद्धा उगवतात. पण जर असलंच तर कुजलेलं शेणखत घेतलेलं कधी पण चांगलं, किंवा थोडंसं खताचं माती, कंपोस्ट वगैरे असेल, गांडूळ खत, त्याच्यामध्ये जर तुम्ही उगवलं तर रोप चांगलं होईल, सुदृढ होईल. आणि एकदम साध्या प्लेन मातीत पण उगवतं, पण नंतर जर उपटलं आणि दुसरीकडे लावलं तर मग त्याच्या जगण्याचे चान्सेस वगैरे कमी होतात, एवढं नक्की. तर याच्यामधून मी काही थोड्याशा बिया तुम्हाला मोठ्या मोठ्या बिया लावून दाखवते. तर माझ्याकडे अगोदर उगवलेली रोपं पण आहेत, ते सुद्धा दाखवते. हे थोडंसं शेणखत, कुजलेलं शेणखत आणि माती याचं मिश्रण आहे. थोड्या प्रमाणातच मी तुम्हाला करून दाखवत आहे. तर हे माझ्याकडे असा साचा आहे. मी आता ही माती टाकून घेतलेली आहे. तर ह्या पहा, ह्या जाड जाड ज्या बिया आहेत त्या आपण याच्यामध्ये लावणार आहोत. 1 किंवा 2 सुद्धा ठेवू शकता. याच्यामध्ये मी 2-2 बिया ठेवलेल्या आहेत. तर एक थोड्याशा जाड अशा ह्या बिया बघून ठेवायच्या आहेत. ही खूप पातळ अशी खूप बारीक बी असेल ते उगवून येत नाही, अशा जाडच बिया उगवून येतात. आणि मी फक्त तुम्हाला लावून दाखवत आहे. तर 2-2 बिया याच्यासाठी ठेवलेल्या आहेत की एखादी कधी उगवत नाही तर दुसरी उगवते, पण उगवते नक्की. तर याच्यावरती आपण थोडी थोडी माती टाकून द्यायची. याच्यामध्ये मी बिया लावलेल्या आहेत, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगदी थोडं पाणी टाकायचं, खूप नाही टाकायचं. त्याच्यामध्ये मी पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने ह्या जरबेऱ्याच्या बिया उगवलेल्या आहेत. किती सुंदर अशी रोपं तयार झालेली आहेत पहा. तुम्ही कधीही उगवू शकता आणि आता तर नक्कीच येतात. तुम्ही नक्की लावा ह्या बिया. आणि याचे फुलं सुद्धा पाहूयात, रोपं किती तयार होतात ते सुद्धा पाहूयात. तर हे पहा, खूप सुंदर कलरची फुलं आहेत ही. आणि हे दुसरं रोप तयार केलेलं आहे.
मी नर्सरीतून 2 वर्षापूर्वी आणलं होतं. किती फुलं लागलेली आहेत पहा. ₹80 आणलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यापासून मी दुसरं रोप तयार केलेलं आहे. भरपूर असे रोपं तयार झालेली आहेत, तुम्ही आतमध्ये पाहू शकता. आणि याच्याच बिया मी काढून लावलेल्या आहेत. हे वेगळ्या कलरचं रोप आहे. इकडे पण वेगळ्या कलरचं व्हाईट आहे आणि इकडे लाल वगैरे असं आहे. तर आज गार्डनमध्ये कोणती कोणती फुलं उमललेली आहेत ते सुद्धा पाहू. खूप सुंदर कलरची फुलं उमललेली आहेत.